केडीएमसीच्या विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धनातर्फे सप्ताहास सुरुवात झाली आहे। संपूर्ण देशभरात 14 डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन तसेच 14 ते 20 डिसेंबर या दरम्यान हा ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जात असतो। त्याच पार्श्वभूमीवरती केडीएमसी विद्युत विभागाकडून दरवर्षी ऊर्जा संवर्धन सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं। या सप्ताहाच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत सरकारी ऑफिस, रेल्वे स्टेशन, सभागृह, उद्यान, हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी जनजागृती सुरू आहे, ज्यामध्ये आपण सर्वजण कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून ऊर्जा बचत करून ऊर्जा संवर्धनामध्ये हातभार लावू शकतो। या संदर्भात विद्युत विभागाकडून नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे। महापालिकेच्या विभागाकडून ऊर्जा संवर्धन सप्ताहात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 3 आकर्षक माहिती पत्रक देखील तयार करण्यात आली आहेत। प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता विद्युत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा देशभरामध्ये ऊर्जा संवर्धन सप्ताह आयोजित करण्यात येतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे यामध्ये कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध ठिकाणी शाळा, कॉलेजेस, नाट्यगृह या ठिकाणी ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाने एक पाऊल उचललेले आहे। यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे प्रभागनिहाय टीम सर्व ठिकाणी जाऊन ऊर्जा संवर्धन करणं का गरजेचं आहे, ऊर्जा संवर्धन केल्यामुळे काय फायदे होणार आहेत याबाबत माहिती देत आहेत। तसंच जो सौर ऊर्जा हा एक उत्तम पर्याय आहे, तर सौर ऊर्जा बसवण्यासाठी आपल्या घरावर जर सौर ऊर्जा यंत्रणा बसवायची असेल तर त्याचं माहितीपत्रक तयार केलेलं आहे। त्यामध्ये संपर्क क्रमांक दिलेले आहेत, महावितरणचा संपर्क क्रमांक दिलेला आहे। याद्वारे 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर या संपूर्ण सप्ताहात विद्युत विभागाच्या टीमकडून ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृतीचे काम सुरू आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।